धन्यवाद सर. काही नसतं. परभणी तालुक्यामध्ये साळापुरी गाव आहे. त्या गावामध्ये रामा गंगाराम पवार या पारधी समाजाच्या एका वयोवृद्ध माणसाची शेती आहे. ती शेती त्यांनी वडिलोपार्जित नसून ती त्यांनी स्वतः खरेदी केलेली आहे. परंतु त्या जमिनीवर त्यांचेच नातेवाईक चुकीच्या पद्धतीनं की त्यांना त्या जमिनीचा हिस्सा मागत आहेत. मागील 4-5 वर्षापासून त्यांना त्या जमिनीमध्ये पेरू देत नाहीत, त्या जमिनीमध्ये येऊ देत नाहीत, मारहाण करतात, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. आज या ठिकाणी काल मला त्यांचे रामा गंगाराम पवारांचे चिरंजीव भेटले, दादू रामा पवार, आणि त्यांनी मला ही सगळी हकीकत सांगितली. त्यांची बहीण माझ्या मतदारसंघामध्ये पोलीस पाटील आहे, ज्या जिल्हा परिषदमध्ये मी राहतो, तर मी निवडून लढवतो. त्यांचे आमचे जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी आम्हाला हे प्रकरण सांगितलं. आज आम्ही रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष आमचे महेंद्रजी सानके, जिल्हा उपाध्यक्ष आमचे कचरूभाऊ बोरगुले, आमचे जिल्हा उपाध्यक्ष वावळेसाहेब, आमचे सर्व या ठिकाणी पदाधिकारी घेऊन आम्ही ॲडिशनल SP ला भेटलो. त्यांना हे निवेदन दिलेलं आहे आणि SP साहेबांनी या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून लगेच त्या दैठणा पोलीस स्टेशनच्या PI ला फोन लावला आणि याची चौकशी करायला सांगितली. आणि मला वाटतं की या ठिकाणचे ॲडिशनल SP फार चांगले अधिकारी आहेत. ते या ठिकाणी आमच्या प्रकरणावर जे रामा गंगाराम पवार याच्यावर अन्याय व्हायला आहे याला न्याय देण्याचं काम करतील. आणि जर त्याला न्याय नाही भेटला तर रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आम्ही दिनांक 13 ऑगस्ट रोज 26पासून परभणी SP ऑफिससमोर, कलेक्टर ऑफिससमोर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. याची नोंद घ्या. धन्यवाद. ठीक आहे.